या ठिकाणी पंचांचा इशारा घेतोय आणि नेहमीप्रमाणे श्री सीमावाद चांदुरे संघाकडून पहिली चढाई सजवताना आर्यन कर्तेकर या खेळाडूला आपण पाहतोय जर्सी क्रमांक 11 आणि या ठिकाणी मात्र सक्सेसफुल झालाय डिफेन्स पहिल्या चढाईमध्ये या ठिकाणी मात्र आपण पाहतोय गुणाची कामगिरी अमर भारत टासुरे संघाच्या डिफेन्स वरती संजोग लागले या ठिकाणी मात्र अप्रतिम दर्जाचा खेळ सादर करतोय समोर आलाय ब्लॉक केलं गेलंय या ठिकाणी कुठल्या प्रकारचा एस्केप करण्याचा पर्यायी मार्ग उरला नव्हता चढाईपटूला आणि गुणाची कमाई या ठिकाणी सुरेखरित्या डिफेन्स मार्क वरती टासुरे संघासाठी आणि तदनंतर मात्र अफवा गायनरकर या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज झालाय वेगावरती स्मार होण्याचा प्रयत्न करेल मागच्या सामन्यामध्ये सातत्याने वेगावरती स्मार होत मल्टी पॉइंट रेड करताना पाहायला मिळाला अफवा गायनरकर या सामन्यामध्ये देखील तितकेच दर्जाचा खेळ सादर करणं गरजेचं आहे सेमीफायनलची ही लढत पाहायला मिळते जो संघ विजय होईल तो संघ मात्र प्रथम क्रमांकाच्या चषकाकडे या ठिकाणी एक पाऊल पुढे जाताना पाहायला मिळेल या ठिकाणी मात्र सुपर रेड पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये चालू सामन्याची पहिली सुपर रेड या ठिकाणी मात्र सजवली गेली गोल उकेच्या माध्यमातून सुरेख कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळते खूप मोठा किंडार पाडला गेला प्रतिस्पर्धी संघाच्या कोर्टमध्ये महत्वपूर्ण 3 खेळाडू या ठिकाणी बॅकलाईनच्या पाठी गेलेत परंतु या ठिकाणी मात्र खराब कामगिरी डिफेन्स मार्क वरती सालजुरे संघाच्या माध्यमातून मधल्या प्रति डिफेंडर थोडासा ऍडव्हान्स करण्याचा प्रयत्न आहे आणि त्याच दरम्यान एका गुणाची कमाई टासुरे संघासाठी करून देताना पाहायला मिळाला या ठिकाणी आईल पाहायला मिळतोय जर्सी क्रमांक 9 आज मात्र भन्नाट फॉर्म मध्ये पाहायला मिळाला हा खेळाडू सातत्याने अगदी पहिल्या चढाईपासून पहिल्या सामन्यापासूनच सुरेख कामगिरी करताना पाहायला मिळालाय या ठिकाणी मात्र एक महत्वपूर्ण सामना आहे सेमीफायनलची ही लढत जो संघ विजयी होईल फायनलची फेरी गाठेल उद्याच्या दिवसातील सायंकाळच्या सत्रातील पहिला सामना भैरवनाथ जालगावकर त्यांच्या विरोधामध्ये श्रीसाई वडन सायंकाळी ठीक 6 वाजता या ठिकाणी खेळवला जाईल दोन्ही संघांनी अगदी वेळ या ठिकाणी उपस्थित राहायचंय या ठिकाणी आपण पाहतोय चिन्मय आणि या दरम्यान या ठिकाणी मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा मिडलाईन क्रॉस केली गेली आहे काउंटडाऊन मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि 2 गुणाची एक मल्टी पॉइंट रेड चिन्मयच्या माध्यमातून टासुरे संघासाठी सजवली गेली आहे श्री संकुळकर या ठिकाणी मात्र आपण पाहिलं तर मधल्यामध्ये डिफेंडर जो होता त्यांनी मात्र या ठिकाणी येऊन समोरून ब्लॉक करण्याचा प्रयत्न परंतु हाताखालच्या खेळाडूच्या माध्यमातून आपण पाहिलं तितकासा सपोर्ट मिळाला नाहीये आणि सहजासहजी मिडलाईन क्रॉस केली गेली या ठिकाणी गुणाची कमाई रोहनच्या नावावरती देखील होताना पाहायला मिळते एका गुणानं गुणफलक पुन्हा एकदा पुढे सरकवण्याचं काम रोहनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय प्रत्युत्तर पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 10 चिन्मय या ठिकाणी मात्र वेगावरती सोडवण्याचा प्रयत्न करेल समोर 5 खेळाडूंचा डिफेन्स पाहायला मिळतोय आणि 5 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये या ठिकाणी मात्र आपला खेळ सजवतोय या ठिकाणी मात्र आपण पाहिलं तर सक्सेसफुली डिफेन्स हा पाहायला मिळाला सालजुरे संघाचा डॅश केले गेले चढाईपटूला आणि गुणाची कमाई सालजुरे संघाच्या खात्यामध्ये प्रत्युत्तर म्हणून सालजुरे संघाचा 9 नंबर जर्सी प्रदान केलेला चढाईपटू ज्या ठिकाणी मात्र 5 खेळाडूंचा डिफेन्स आहे बॅकिंग मारण्याचा प्रयत्न केला जातोय आणि इथे मात्र आपण पाहतोय प्रथमेश सरसावलाय सक्सेसफुल डिफेन्स मैदानाच्या आतमध्ये सालजुरे संघाला महत्वपूर्ण झटका लागतोय टासुरे संघाच्या खात्यामध्ये गुणाची कमाई होतीये आईन यावेळेस मात्र बॅकलाईनच्या पाठी गेलाय 2 महत्वपूर्ण खेळाडू सालजुरे संघाचे बॅकलाईनच्या पाठी आहेत 5 खेळाडूंचा डिफेन्स मैदानाच्या आतमध्ये आहे आणि या 5 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये पुन्हा एकदा आक्रमण करण्यासाठी दापोलीचा बाहुबली अफवा गायनरकर जर्सी क्रमांक 777 आपला खेळ सजवतोय सातत्याने स्वतःच्या उजव्या बाजूवरती वेगावरती स्वार होण्याचा प्रयत्न आहे परंतु या ठिकाणी मात्र डिफेन्सने देखील तितकेच सुरेखरित्या या ठिकाणी मात्र संयम बाळगलाय रिकाम्या हाताने या ठिकाणी मात्र चढाईपट्टू माघारी परतला प्रत्युत्तर म्हणून दापोली तालुक्याची रेडिंग मशीन रोहन उके 6 खेळाडूंचा फुल पॅक डिफेन्स बोनस गुण घेण्याची सुवर्ण संधी या ठिकाणी मात्र सक्सेसफुली बोनस गुणाची कमाई होतीये बोनस गुण केला गेला आणि त्यानंतर आपल्या कोर्ट मध्ये ट्रॅव्हल झालाय त्याला पटशूट करण्याचा प्रयत्न रोहितच्या माध्यमातून पाहायला मिळालाय या ठिकाणी मात्र पुरेपूर 30 सेकंदाचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर मात्र चढाईपटू माघारी परतला प्रत्युत्तर म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 6 रोहन या खेळाडूला आपण पाहतोय
6 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये मागच्या चढाईमध्ये बोनस गुणाची कमाई करताना पाहायला मिळालाय. तर पुन्हा एकदा चढाई मार्फत या खेळाडूला आपण पाहतोय वेगावरती मारवण्याचा सातत्याने प्रयत्न केला जातोय. स्वतःच्या डाव्या कॉर्नरवरती उजव्या कॉर्नरवरती सरसावण्याचा प्रयत्न होता, परंतु याच दरम्यान या ठिकाणी मात्र मधल्या फैतील डिफेंडर ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न करतोय आणि अगदी मिडलाईनच्या जवळ टॅकल करण्याचा प्रयत्न फसलाय. गुणाची कमाई सालदुरे संघासाठी आणि या ठिकाणी मात्र तिसरी चढाई थर्ड रेड साठी अफा कैनरकर पाहायला मिळतोय. रोखण्याचा प्रयत्न आहे मिडलाईनच्या अगदी जवळ. पंचांचा डिसिजन काय येईल? मात्र आपण पाहतोय अफा कैनरकर या खेळाडूला सक्सेसफुली रोखलं गेलंय. अगदी मिड लाईनच्या जवळ हात होता, त्या ठिकाणी मात्र क्रॉस करू शकलो नाहीये. परंतु या ठिकाणी मात्र रोहनच्या माध्यमातून मल्टी पॉइंट रेड होईल का? स्ट्रगल अजून देखील मैदानाच्या आतमध्ये आणि या ठिकाणी मात्र आपण पाहतोय सक्सेसफुल कामगिरी पाहायला मिळते. डिफेन्स मार्फती टासुरे संघाच्या माध्यमातून रोखलं गेलंय महत्वपूर्ण चढाईपटू या खेळाडूला. रोहन उके यावेळेस मात्र बॅकलाईनच्या पाठी जाईल. सालदुरे संघासाठी खूप मोठा धक्का लागलाय. महत्वपूर्ण खेळाडू बॅकलाईनच्या पाठी गेलाय. या ठिकाणी आपण पाहतोय चिन्मय बोनस गुण घेण्याचा प्रयत्न सक्सेसफुल झालाय. हाय व्होल्टेज मुकाबला आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. संघर्ष सातत्याने दोन्ही संघाच्या माध्यमातून केला जाईल. महत्वपूर्ण लढत आहे. जो संघ जिंकेल फायनलची फेरी गाठेल. या ठिकाणी 5 खेळाडूंचा डिफेन्स आहे. आणि त्याला समज या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा एकदा चढाई मार्फती जर्सी क्रमांक 6 रोहन या खेळाडूला या ठिकाणी चढाई मार्फती पाचारण केले गेले. आक्रमण करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. 3 खेळाडूंचा डिफेन्स सुपर टॅकल सिच्युएशन ऑन आणि त्याच दरम्यान शांतसेनी खेळ करत माघारी परतलाय रोहन. प्रत्युत्तर म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा चढाई मार्फती जर्सी क्रमांक 9 प्रथमेश या खेळाडूला आपण पाहतोय आपला खेळ सादर करेल. फुल फ्लॅग डिफेन्स मैदानाच्या आतमध्ये सालदुरे संघाचा 7 खेळाडूंचा डिफेन्स आणि या 7 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये सातत्याने स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती पुढे जाण्याचा प्रयत्न आहे आणि या ठिकाणी मात्र आपण पाहतोय सक्सेसफुल कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळते. या ठिकाणी डिफेन्सच्या माध्यमातून सुरेख कामगिरी आहे, परंतु बोनस गुणाची कमाई देखील होताना पाहायला मिळाली टासुरे संघासाठी. दोन्ही संघाच्या खात्यामध्ये एका गुणानं भर पडताना पाहायला मिळते आणि या ठिकाणी मात्र एका गुणाची कमाई होतीये. रोहन उके या खेळाडूला रोखणं थोडंसं कठीण पाहायला मिळत आहे मैदानाच्या आतमध्ये. टासुरे संघाला ऑल आउटच्या उंबरठ्यावरती या ठिकाणी टासुरेचा संघ पाहायला मिळतोय. या ठिकाणी सक्सेसफुली टॅकल केलं गेलंय. पाहता पाहता टासुरेचा संघ या ठिकाणी मात्र ऑल आउट झालाय. 1+2 3 पॉइंट सालदुरे संघाच्या खात्यामध्ये जमा होतील. ऑल आउट झाला तो मात्र टासुरेचा संघ पुन्हा एकदा ऑल इन होईल. जाऊया स्कोर कार्डकडे. या ठिकाणी आपण पाहतोय सालदुरेचा संघ 15 गुणांवरती आणि त्यानंतर मात्र या ठिकाणी अजून एका गुणाची कमाई होतीये. 16 गुणांवरती सालदुरेचा संघ आपण पाहतोय, तर 8 गुणांवरती टासुरेचा संघ.
या ठिकाणी पुन्हा एकदा आफा गायनरकर जर्सी क्रमांक 777 पाहायला मिळतो. या ठिकाणी मात्र रोहन सक्सेसफुल ठरलाय. सुरेख यावेळेस मात्र चेन टॅकल पाहायला मिळतोय. सुरेख कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळाली. जो खेळाडू जास्तीत जास्त सातत्याने चढाई मार्ग वरती आपली भूमिका बजावतो संघासाठी या ठिकाणी मात्र आपण पाहतोय डिफेन्स मार्ग वरती इथे मात्र योगदान देण्याचा इथे मात्र प्रयत्न करतोय आणि सक्सेसफुल देखील झाला. आफा गायनरकर या खेळाडूला रोखलं गेलं रोहनच्या माध्यमातून आणि सक्सेसफुल कामगिरी करत पुन्हा एकदा एका गुणाची कमाई या ठिकाणी सालदुरे संघासाठी होते. या ठिकाणी 100 विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होती आहे. जर्सी क्रमांक 5 रोहित या खेळाडूला चढाई मार्गावरती पाचारण केले गेले. फुल बॅक डिफेन्स या ठिकाणी पाहायला मिळतोय. 7 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये स्वतःच्या डाव्या बाजूवरती आपला केस असेल. या ठिकाणी मात्र शांत सेमी खेळ रिकाम्या हाताने माघारी परतलाय. प्रत्युत्तर पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 9 आईन या खेळाडूला आपण पाहतोय. 5 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आपला खेळ सजवतोय. सातत्याने स्वतःच्या उजव्या बाजूवरती सातत्याने अटेम्प्ट करतोय. या ठिकाणी मात्र माघारी परतेल. मिळालेल्या 30 सेकंदाचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न केला जातोय. माघारी परतलाय. एक व्हॅलिड रेड निदान रेषा ओलांडली आणि त्यानंतर मात्र माघारी परतलाय. या ठिकाणी मात्र तिसरी चढाई असेल थर्ड रेड. तिसऱ्या चढाईसाठी पुन्हा एकदा आईन या खेळाडूला या ठिकाणी चढाई मार्गावरती पाचारण केले गेले. जर्सी क्रमांक 9 5 खेळाडूंचा डिफेन्स आहे. बोनस लाईन ऑफ असेल. टच पॉईंट घेण्याचा प्रयत्न करावा लागेल आणि या ठिकाणी मात्र सक्सेसफुल होतोय डिफेन्स टासुरे संघाचा. रोखलं गेलंय चढाईपट्टू याला गुणाची कमाई या ठिकाणी टासुरे संघाच्या खात्यामध्ये. एका गुणानं गुणफलक या ठिकाणी टासुरे संघाचा पुढे सरकलाय आणि त्यानंतर बॅक टू बॅक थर्ड रेड या ठिकाणी पाहायला मिळते टासुरे संघाची. 6 खेळाडूंचा डिफेन्स असेल. बोनस पॉईंट घेणं या ठिकाणी आपण पाहतोय. तर तितकंसं शक्य देखील असेल चढाईपट्टूला परंतु कशा रीतीचा खेळ या ठिकाणी पाहायला मिळेल. इथे मात्र बोनस गुणाची कमाई होतीये. सक्सेसफुल होतोय चढाईपट्टू. गुणाची कामगिरी होतीये. टासुरे संघासाठी अजून एका गुणानं गुणफलक जे आहे ते मात्र पुढे सरकलंय. या ठिकाणी चढाईपट्टू बाद होईल. सक्सेसफुल गुणाची कामगिरी होतीये टासुरे संघाच्या माध्यमातून. गुणफलक पुढे सरकलंय. बॅक टू बॅक गुणाची कमाई या ठिकाणी सलग 3 गुण या ठिकाणी टासुरे संघासाठी जमा होताना पाहायला मिळाले. प्रत्युत्तर पुन्हा एकदा चिन्मय टासुरे संघाच्या माध्यमातून या ठिकाणी डाईव्ह करण्याचा प्रयत्न आहे. मिड लाईन जो पोस्टोय सक्सेसफुली क्रॉस केले गेले. मिड लाईन ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न फसलाय मैदानाच्या आतमध्ये. मल्टी पॉइंट रेड या ठिकाणी पाहायला मिळते. सक्सेसफुल झालाय चिन्मय. जो ऑल आउट एक घेतला गेला होता टासुरे संघानं त्या ऑल आउटची परतफेड करताना या ठिकाणी पाहायला मिळतोय. पाहता पाहता आपण पाहिले तर तब्बल 4 खेळाडू या ठिकाणी बॅकलाईनच्या पाठी सालदुरे संघाचे पाहायला मिळतील आणि रोहन त्याच दरम्यान चढाई मार्गावरती पुन्हा एकदा सज्ज झालाय. या ठिकाणी संजोग खराब कामगिरी करतोय. मधल्या पैकीला डिफेंडर गुणाची कमाई करण्याचा प्रयत्न करत होता परंतु इथे मात्र पुन्हा एकदा सक्सेसफुल रोहन. गुणाची कमाई पुन्हा एकदा सालदुरे संघासाठी. या ठिकाणी पुन्हा एकदा आपाक या खेळाडूला आपण पाहतोय. जर्सी क्रमांक 777 समोर 4 खेळाडूचा डिफेन्स. या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा एकदा मिड लाईन क्रॉस केली जाते. सातत्याने ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न फर्स्ट आहे आणि या ठिकाणी मात्र मोमेंटमच्या जोरावरती सातत्याने मिड लाईन क्रॉस करत पुन्हा एकदा 2 गुणाची एक मल्टी पॉइंट रेड ही आफा गायनरकरच्या माध्यमातून सजवली गेली आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा रोहन बोनस गुण घेण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि या ठिकाणी मात्र 2 गुणाची कमाई होती आहे. बोनस प्लस 1 गुणाची कमाई या ठिकाणी पाहायला मिळते.
या ठिकाणी अफाकाय नरकर पाहायला मिळतोय, रोखण्याचा प्रयत्न केला जातोय. किती गुणाची कमाई असेल, मल्टी पॉइंट रेट 2 गुणाची कमाई या ठिकाणी पाहायला मिळते. आणि पाहता पाहता खूप मोठा किल्ला पडला जातोय. श्री सीमा माता सालदुरे संघावरती एकाएकी उरलेला खेळाडू रोहन उके पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 6 चढाई मार्फत पाचारण केलं गेलंय. ऑल आउटच्या उंबरठ्यावरती या ठिकाणी संघ पाहायला मिळतोय सालदुरेचा. या ठिकाणी मात्र डिफेंडर एक सेल्फ आउट होतोय. खराब खेळाचं प्रदर्शन या ठिकाणी रोहितच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. सेल्फ आउट झालाय. पुन्हा एकदा एक मल्टी पॉइंट रेट 2 गुणाची कमाई सालदुरे संघासाठी. आणि याच दरम्यान 2 खेळाडूंचा डिफेन्स पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. या 2 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये या ठिकाणी मात्र अफाकाय नरकर पुन्हा एकदा एका खेळाडूला सक्सेसफुली टिकतोय, गुणाची कमाई करतोय. परंतु रोहन एकाएकी किल्ला लढवताना पाहायला मिळाला आज मात्र सालदुरे संघासाठी. या ठिकाणी बोनस गुणाची कमाई करताना पाहायला मिळेल, परंतु नंतर मात्र मध्यरेषेवर देऊन स्थिरावलाय. या ठिकाणी स्वतःच्या डाव्या बाजूवरती पुन्हा एकदा आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय. या ठिकाणी पुन्हा एकदा सक्सेसफुल होतोय, पुन्हा एकदा गुणाची कमाई. आज मात्र दुसऱ्यांदा ऑल आउट वाचवताना पाहायला मिळाला रोहन. आणि सातत्याने बॅक टू बॅक मल्टी पॉइंट रेट या ठिकाणी पाहायला मिळते. आज मात्र रोहनच्या माध्यमातून 2 ऑल आउट वाचवले गेलेत. पुन्हा एकदा ऑल आउट वाचवताना पाहायला मिळेल का, हे देखील बघण्यासारखं असेल. बॅक टू बॅक सुरेख कामगिरी आज मात्र रोहनच्या माध्यमातून. आज जर खऱ्या अर्थानं श्री सीमा माता सालदुरे संघाच्या बाजूला जर हा सामना झुकला तर मात्र आज विजयाचा शिल्पकार म्हणून रोहन उके नक्कीच ठरला जाईल. या ठिकाणी मात्र रोखले गेले. या ठिकाणी सुरेख कामगिरी आहे डिफेन्स मार्कवरती. ज्या पद्धतीने पहिल्या 2 तड्या जर पाहिल्या त्या ठिकाणी देखील अशाच प्रकारचा जर ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न केला असता तर मात्र सक्सेसफुल देखील झाला असता. परंतु या ठिकाणी मात्र 23-27 अगदी ऑल आउट दिला गेला तो मात्र प्रतिस्पर्धी संघावरती. पुन्हा एकदा ऑल इन झालाय सालदुरेचा संघ. जाऊया स्कोर कार्ड कडे. या ठिकाणी स्कोर कार्ड पाहायला मिळतोय. 27 गुणांवरती सालदुरेचा संघ. अजून एका गुणाची कमाई टासुरे संघासाठी. 27 गुणांवरती सालदुरेचा संघ, तर टासुरे संघाच्या खात्यामध्ये 24 गुण आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी रोहन पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. खेळ सजवेल. समोर 7 खेळाडूचा फुल बॅक डिफेन्स. या ठिकाणी किती गुणाची कमाई असेल, सुपर रेट या ठिकाणी पाहायला मिळते. 3 गुणाची कमाई रोहन उके या खेळाडूला रोखणं अक्षरशः कठीण टासुरे संघासाठी पाहायला मिळत आहे. सुरेख कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळते. पुन्हा एकदा एक 3 गुणाची सुपर रेट पाहायला मिळाली रोहनच्या माध्यमातून. या ठिकाणी पुन्हा एकदा चिन्मय जर्सी क्रमांक 10 आर्यनला अटेंड करण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात होता. या ठिकाणी आपण पाहतोय दोन्ही संघाच्या खात्यामध्ये एका गुणाची भर पडेल. दोन्ही संघ एका गुणानं पुढे सरकलेले पाहायला मिळाले. प्रत्युत्तर म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा रोहन. या ठिकाणी 4 खेळाडूंचा डिफेन्स आणि या 4 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये थोडासा शांत संयमी खेळ. चढाई व्हॅलिड केली आणि त्यानंतर मात्र मध्यरेषेवरती स्थिरावलेला पाहायला मिळतोय. 30 सेकंदाचा पुरेपूर वापर केला गेला आणि त्यानंतर मात्र माघारी परतला प्रत्युत्तर म्हणून. पुन्हा एकदा अफाकाय नरकर या खेळाडूला चढाई मार्फत पाचारण केले गेले. बोनस गुण घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा आपली चढाई सुचवतोय. त्या दरम्यान मधल्यापैकी डिफेंडर श्रीच्या माध्यमातून यावेळेस मात्र पायामध्ये डाईव्ह केली गेली आणि त्यानंतर मात्र डिफेन्स एकवटलाय. अफाकाय नरकर या खेळाडूला रोखलं गेलंय. सक्सेसफुल होतोय डिफेन्स सालदुरे संघाचा. अप्रतिम कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळते. टासुरे संघाला बॅकफुटला पाठवलं गेलंय. प्रत्युत्तर पुन्हा एकदा रोहनला आपण पाहतोय थोडासा शांत संयमी खेळ करेल. 3 खेळाडूंचा डिफेन्स आहे. सध्या स्थितीमध्ये आघाडी सालदुरे संघाकडे. स्कोर कार्ड कडे जाऊया. स्कोर कार्ड 32 गुणांवरती सालदुरेचा संघ, तर 25 गुणांवरती
तासुरेचा संघ पाहायला मिळतोय. महत्वपूर्ण आघाडी सध्या स्थितीमध्ये सालदुरे संघाकडे. या ठिकाणी एक व्हॅलिड रेड केली आणि त्यानंतर मात्र माघारी परतलाय. तिसरी चढाई असेल थर्ड रेड. तिसऱ्या चढाईसाठी पुन्हा एकदा पाचारण केले गेले. रोहन या खेळाडूला जर्सी क्रमांक 6 वेगावरती स्वारवण्याचा प्रयत्न आहे. संजोगच्या माध्यमातून चुका घडत आहेत. गुणाची कमाई पुन्हा एकदा सालदुरे संघासाठी होतीये. खराब कामगिरी या ठिकाणी मात्र पाहायला मिळते. थर्ड रेड होती त्या ठिकाणी मात्र चढाईपटूला घाई गडबड करण्याची गरज होती. तिथे मात्र डिफेंडर थोडासा आक्रमक झाला आणि चढाईपटूने त्या संधीचं सोनं केलं. मिडलाईन क्रॉस केली गेली. गुणाची कमाई सालदुरे संघासाठी होतीये. त्यानंतर मात्र आक्रमणासाठी रोहित. या ठिकाणी मात्र आपण पाहतोय अपील फेटाळली गेली आहे. गुणाची कमाई होत नाहीये. रिकाम्या हाताने माघारी परतलाय. प्रत्युत्तर पुन्हा एकदा रोहन या खेळाडूला आपण पाहतो. डायव्ह करण्याचा प्रयत्न आहे. सुपर टॅकल सिच्युएशन मैदानाच्या आतमध्ये ऑन होतीये. स्ट्रगल अजून देखील पाहायला मिळतोय. पंचांची विसर वाजतीये. सुपर टॅकल होतोय मैदानाच्या आतमध्ये. सक्सेसफुल झालाय डिफेन्स तासुरे संघाचा. या ठिकाणी तिसरी चढाई असेल थर्ड रेड. प्रथमेश या ठिकाणी सक्सेसफुल मिडलाईन क्रॉस करतोय. गुणाची कमाई करून देतोय. या ठिकाणी खूप वेळानंतर चढाई मार्गवर तिसरी संकुळकर यांना आपण पाहतोय. या ठिकाणी मिळालेल्या 30 सेकंदाचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. मध्यरेषेत देऊन स्थिरावलाय. या ठिकाणी एक व्हॅलिड रेड. प्रत्युत्तर पुन्हा एकदा प्रथमेश निदान रेषा ओलांडतो आणि लगेचच माघारी परतला. थर्ड रेड वरती खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतोय दोन्ही संघांच्या माध्यमातून. 4 खेळाडूंचा डिफेन्स आणि या 4 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये पुन्हा एकदा आईन या खेळाडूला चढाई मार्गामध्ये पाचारण केले गेले सालदुरे संघाच्या माध्यमातून. या ठिकाणी आपण पाहतोय व्हॅलिड रेड. प्रत्युत्तर म्हणून या ठिकाणी मात्र निदान रेषा ओलांडली. व्हॅलिड रेड केली आणि माघारी परतलाय. या ठिकाणी मात्र तिसरी चढाई पाहायला मिळते. तिसऱ्या चढाईसाठी जर्सी क्रमांक 1 या ठिकाणी पाहतोय सालदुरे संघाच्या माध्यमातून आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय. 4 खेळाडूंचा डिफेन्स या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि 4 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आपला खेळ सजवला जातोय. या ठिकाणी मात्र आपण पाहतोय चढाईपटू या ठिकाणी मात्र बाद झालाय. गुणाची कमाई तासुरे संघासाठी आणि त्यानंतर मात्र तिसरी चढाई. तिसऱ्या चढाईसाठी सज्ज झालाय तासुरे संघाचा चढाईपटू. परंतु यावेळेस मात्र चेन टॅकल करण्याचा प्रयत्न आहे. मिडलाईनच्या अगदी जवळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. या ठिकाणी मात्र आपण पाहतोय डिफेन्स यावेळेस मात्र सक्सेसफुल झाला मैदानाच्या आतमध्ये सालदुरे संघाचा. अगदी शेवटच्या सेकंदापर्यंत स्ट्रगल पण त्याच दरम्यान या ठिकाणी मात्र आपण पाहतोय गुणाची कमाई सालदुरे संघासाठी. डिफेन्स मार्गावरती इथे मात्र अडवलं गेलं. चढाईपटूला गुणाची कमाई सालदुरे संघासाठी झाली आहे. रोहन उके मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि लगेच चढाई मार्गवरती पाचारण केले गेलंय. परंतु या ठिकाणी मात्र थोडासा शांत संयमी खेळ. मिळालेल्या 30 सेकंदाचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न केला जातोय. या ठिकाणी परस्यूट करण्याचा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा रोहित पाहायला मिळतोय चढाई मार्गवरती. 5 खेळाडूंचा डिफेन्स. या ठिकाणी मात्र रिकाम्या माघारी परतला. एक व्हॅलिड रेड एम्प्टी रेड तासुरे संघाच्या माध्यमातून प्रत्युत्तर पुन्हा एकदा रोहन जर्सी क्रमांक 6 व्हॅलिड रेड करतोय. निदान रेषा ओलांडली गेली आणि त्यानंतर मात्र मध्य रेषेतून स्थिरावलाय. सामना संपायला शेवटची 5 मिनिटे असतील. गुणफलकाकडे जाऊया.
तासुरेचा संघ या ठिकाणी 29 गुणांवरती खेळतोय तर सालदुरे 34 गुणांवरती खेळतोय। या ठिकाणी तिसरी चढाई असेल थर्ड रेड। दुसऱ्या चढाईसाठी या ठिकाणी आईन या खेळाडूला चढाई मार्गावरती 5 रन केले गेले। 4 खेळाडूंचा डिफेन्स पाहायला मिळतोय। 4 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये सातत्याने स्वतःच्या उजव्या पादावरती आपला खेळ सजवताना पाहायला मिळतोय। अटक करण्याचा प्रयत्न केला जातोय। या ठिकाणी मात्र पुरेपूर केले गेले होते परंतु डिफेन्स योग्य वेळी खबरदारी बाळगली आणि या ठिकाणी मात्र एक सक्सेसफुल डिफेन्स पाहायला मिळालाय। प्रत्युत्तर म्हणून तिसरी चढाई तोडीस तोड उत्तर या ठिकाणी अफा गायलकर पाहायला मिळतोय। आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय। स्वतःच्या उजव्या पादावरती सातत्याने रेंगाळताना पाहायला मिळतोय। या ठिकाणी मात्र रोखलं गेलंय सक्सेसफुल डिफेन्स। आर्यन आणि रोहनच्या जोडगोळीने या ठिकाणी मात्र डिफेन्स सक्सेसफुल करून या ठिकाणी पुन्हा एकदा रोहन आक्रमण करण्यासाठी सज्ज। स्कोर कार्ड कडे जाऊया। या ठिकाणी स्कोर कार्ड सालदुरेचा संघ या ठिकाणी 35 गुणांवरती खेळतोय तर 30 गुणांवरती तासुरेचा संघ पाहायला मिळेल। 5 गुणांची महत्वपूर्ण आघाडी या चालू सामन्यामध्ये सालदुरे संघाकडे असेल। या ठिकाणी आपण पाहतोय 5 खेळाडूंचा डिफेन्स आहे आणि या 5 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये प्रथमेश आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय। सातत्याने स्वतःच्या उजव्या पादावरती रेंगाळताना पाहायला मिळतोय। सामना संपायला शेवटची 3 मिनिटे। या 3 मिनिटांनंतर या संपूर्ण स्पर्धेच्या अंतिम फेरी गाठणारा संघ आपल्याला मिळेल। एक महत्वपूर्ण चढाई जी सुपर हिट देऊन जाईल तासुरे संघाला आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा एक संघर्ष निर्माण होईल आणि हा सामना कदाचित बरोबरी साधना देखील पाहायला मिळेल परंतु रिझल्ट काय लागतो सामन्याचा हे बघण्यासारखं असेल। या ठिकाणी मात्र रोहित सक्सेसफुल झालाय। श्री संकुळकर या खेळाडूला टिपलं गेलंय। गुणाची कमाई होतीये आणि त्यानंतर मात्र तिसरी चढाई थर्ड रेड। तिसऱ्या चढाईसाठी जर्सी क्रमांक 29 पाहायला मिळतोय। आक्रमण करण्यासाठी सज्ज होईल। 5 खेळाडूंचा डिफेन्स मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल। या 5 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये महत्वपूर्ण खेळाडू पाहायला मिळत आहेत। चढाई मार्क वरती कशा प्रकारची इथे मात्र कामगिरी केली जाईल। पहिला बाहेर या ठिकाणी मात्र सक्सेसफुल डिफेन्स पाहायला मिळतोय। सामना संपायला शेवटची 2 मिनिटे। स्कोर कार्ड पुन्हा एकदा ऐकूया। 32 गुणांवरती तासुरेचा संघ तर 35 गुणांवरती सालदुरेचा संघ आणि त्यानंतर मात्र अजून एका गुणाची कमाई होतीये। तासुरे संघाच्या खात्यामध्ये हाय व्होल्टेज मुकाबला रोमहर्षक लढत पाहायला मिळते। रोहन पुन्हा एकदा सज्ज झाला आक्रमण करण्यासाठी। या ठिकाणी रोहित खराब कामगिरी करतोय। सक्सेसफुल कामगिरीच्या जोरावरती रोहन पुन्हा एकदा सक्सेसफुल झाला। मिडलाईन क्रॉस केली मात्र संभवत आहे सामना या ठिकाणी मात्र आपण पाहतोय महत्वपूर्ण सामना आहे। महत्वपूर्ण चढाई देखील असू शकते। या ठिकाणी मात्र आपण पाहतोय मल्टी पॉइंट 2 गुणाची कमाई। 2 गुणांना गोल करत पुढे सरकलाय। शेवटच्या चढाईपट्टू मैदानाच्या आतमध्ये सालदुरे संघाचा सामना संपायला शेवटचं मिनिट। हाय व्होल्टेज मुकाबला मैदानाच्या आतमध्ये दोन्ही स्कोर उत्तर दिलं गेलंय। एक शेर तर दुसरा 6वा शेर अशा रीतीनं या ठिकाणी मात्र सामना अगदी रोमांचक लढतीमध्ये रोहन प्रयत्न करतोय। या ठिकाणी रोखलं गेलंय। या ठिकाणी आपण पाहतोय ऑल आउट झालाय तो मात्र सालदुरेचा संघ। स्कोर कार्ड कडे पुन्हा एकदा जाऊया। सदतीस गुणांवरती सालदुरेचा संघ खेळतोय। 38 गुणांवरती तासुरेचा संघ खेळतोय। एका गुणाची आघाडी गेली आहे तासुरे संघाकडे।
या ठिकाणी मात्र आपण पाहतोय काय घडेल, सामना बरोबरी सुटताना पाहायला मिळेल का, बघण्यासारखं असेल. परंतु चिन्मय या ठिकाणी पाहायला मिळतोय. या ठिकाणी बजरवरती निश्चित वाजवायला सुरुवात झाली आहे. संघर्ष अजून